नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना शेवटी पावसाने काल दिलासा दिला. चंद्रपूर शहरात तब्बल 3 ते 4 तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मन आनंदाने भरून आले. परंतु त्याचबरोबर शहरातील नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. अनेक रस्ते जलमय झाल्याने रस्त्यात दुचाकी तसेच 4 चाकी वाहनांना गुडघाभर पाण्यातून वाहने काढावी लागत होती. अनेक वर्षापासून चंद्रपूर येथील प्रसिद्ध आराध्य दैवत माता महाकाली मंदिरचे विकास कार्य पूर्णपणे रखडले होते. ही मागणी घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते आणि विकास निधीकरिता मागणी केली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी 250 करोड रुपये माता महाकाली मंदिराच्या विकास कार्याकरता देण्याची घोषणा विधानसभेत केली. देसाईगंज शंकरपूर मार्गावरील चोपा येथील देवळाजवळ एक गुराखी शिळ्या राखत होता. त्याच भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात 60 वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की त्या गुराख्या दुचाकी स्वाराने जवळपास 50 ते 60 फुटापर्यंत ओढत नेले. त्यात दुचाकीस्वार सुद्धा गंभीर जखमी झाला. शासन एखादं गाव पुनर्वसित करते. पुनर्वसन करताना त्या गावात सगळ्या मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जातात. परंतु गोंदिया जिल्ह्यातील बिरसा गाव अजूनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने तेथील महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागल्याचे भीषण दृश्य ऐन पावसाळ्याच्या दिवसातही दिसत आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील गावकरी शासनावर प्रचंड संतापून आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही शासनाच्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या नाही आणि त्यामुळे तेथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक नद्या नाले ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अशीच एक घटना भामरागड तालुक्यात उघडकीस आली असून 3 वर्षाच्या आजारी बाळाला घेऊन तिच्या वडिलांनी भर पावसात चक्क नाला पार करत स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक स्वास्थ्य केंद्र गाठले. मूल शहरातून चंद्रपूरला जाणारी भरधाव वेगात असलेली कार आणि जंगलातून रस्ता ओलांडणारा सांबर हे समोरासमोर आल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात सांबर गंभीररित्या जखमी झाला होता. त्यास वाचवण्याचे संजीवनी पर्यावरण संस्थेने आटोकात प्रयत्न केले, परंतु अखेर त्या सांबराने आपला प्राण सोडला. मंदिरातील असलेले पुजारी आणि सेवेकरी हे ईश्वराचे दुसरे रूप समजले जातात. परंतु या रूपाला काळीमा पोचण्याचा प्रकार मुंबई येथील वाशीमधील डोंगरावर स्थित असलेल्या गणपती मंदिरात उघडकीस आला. एक 30 वर्षीय महिला घरातील भांडणाला कंटाळून मंदिराच्या आश्रयास गेली. दिवसभर ती तिथेच बसून होती. त्याच वेळेस मंदिरातील पुजारी आणि सेवेकरी यांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर प्रथम अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह डोंगराच्या कडेला टाकून दिला. या प्रकरणात पुजारी आणि सेवेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र महाराष्ट्र पूर्णपणे हादरला आहे. वरोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत शिपाई राकेश सोनुने यांनी कर्तव्यावर असताना रात्री सुमारे 9:30च्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु त्यांनी विष का बरं प्राशन केले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. अमरावती शहरातील एक घटना उघडकीस आली असून सिटी बसने चौघांना उडवल्याची घटना सायन्स कोर मैदानाजवळ समोर आली आहे. या घटनेत 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर जमावाने बसची प्रचंड प्रमाणात तोडफोड केली.
होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।